आणि आम्हाला भरपूर व्ह्यूज मिळाले म्हणून मी खूप लोकांना एकत्र आणलंय. हे थँक्यू. अरे असू दे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं काय. प्रत्येक वेळी जेव्हा कोणीतरी हा व्हिडिओ पाहिल, अगदी तुम्ही सुद्धा, तेव्हा पैसे जनरेट होतात आणि जसजसे या व्हिडिओचे व्ह्यूज वाढतील त्यामुळे प्रचंड पैसे जनरेट होतील आणि त्यातून मोठ्या संख्येने लोकांचं पोट भरेल. सगळे खातील. पण फक्त एवढंच होणार नाहीये. तुमच्या या व्हिडिओ बघण्याने शेत जमिनीला वस्तू पुरवठा होईल, मोठं किचन बांधण्यात येईल, शाळेत विद्यार्थ्यांना अन्न पुरवठा केला जाईल आणि मुलांना बालमजुरी करण्यापासून थांबवता येईल. म्हणून तुम्ही इथे आलात याचा मला आनंद आहे. सुरू करूया. आता आपल्याला 1500 लोकांना जेवू घालायचं आहे. मी भविष्यासाठी खूप उत्सुक आहे आणि आमच्या मिल प्रोग्राममुळे शाळेची पटावर उपस्थिती गगनाला भिडली. म्हणून त्यांचं क्लासरूम अपग्रेड करण्याचं आम्ही ठरवलं. ज्यांच्याकडे शाळेत अगदी नेमकेच बेंच आहेत, काही विद्यार्थ्यांना अक्षरशः दगडावर बसावं लागतं. मला वाटतं तुम्ही एका बेंचवर 4 मुलांना नाही बसवलं पाहिजे. हो नक्कीच. हे 2 मुलांसाठीच असतं. खरंच? नाही. त्यांना विचाराल त्यांना नवीन बेंच आवडतील का. मुलांना तुम्हाला नवीन बेंच आवडतील का? मी आलोच थोड्या वेळात. पटकन घेऊन या. आम्ही शाळेसाठी नवीन डेस्क आणली आहे आणि आता हे आणल्यामुळे नव्या जुन्या प्रत्येक विद्यार्थ्याला बसायला जागा मिळेल. पाहिजे ते किती खुश दिसतात. चला खाली उतरवा. मला व्हिडिओ जाम आवडतोय. खरंच इथे या गोष्टीचं किती जास्त महत्व आहे, ज्या गोष्टी अमेरिका आणि युरोपमध्ये सहजपणे गृहीत धरल्या जातात. जसं की त्यांना बसायला नवीन डेस्क मिळणं जेणेकरून दगडावर बसावं लागू नये. यामुळे त्यांचा आठवडा मजेत जाईल. थँक्यू जिमी. अरे बस ही खूप मोठी गोष्ट आहे. मदती करता थँक्स मित्रांनो. ते सगळे आत घेऊन येत आहेत. चला. नवीन डेस्कवर बसायला तयार आहात? अर्थात ते दररोज शाळेच्या सर्व मुलांना नाश्ता आणि जेवण नाही पुरवू शकणार अशा या किचन मध्ये. आणि म्हणूनच आम्ही हा ब्रँड न्यू किचन तयार केलाय. आणि शाळेच्या नूतनीकरणासोबतच आम्ही इथे पाणी पुरवण्यासाठी एक विहीर खोदली, पाण्याची टाकी बसवली आणि ग्रीन हाऊस आणि कॅमेरा पॅनकर शेत तयार केले. आम्ही या शाळेला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देणार आहोत आणि शेजारच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या गर्दीसाठी आम्ही भागीदारी करत आहोत यासारख्या मोठ्या शेतांसोबत. आणि हा आहे जस्टिस. हा हे शेत बघतो. ओलेले शिवा फार्म मध्ये तुमचं स्वागत. आम्ही शेताचे 2 भाग केलेत. एका भागातलं पीक हे थेट शाळेत जातं आणि दुसऱ्या भागातलं पीक हे जवळपासच्या समुदायात विकण्यासाठी काढलं जातं, ज्यामुळे ना नफा संस्था चालू राहण्यास मदत होते. पण सध्या या शेतात मनुष्यबळ वापरले जात आहे जे संपूर्ण शाळेची गरज भागू शकेल एवढं पुरेसं पीक घेण्यात समर्थ नाहीये. आम्ही तुमच्यासाठी आणला एक नवीन ट्रॅक्टर. काय सांगताय? आता शेतात मनुष्यबळ वापरण्यापेक्षा तुम्ही ट्रॅक्टरचा वापर करू शकता. ज्या कामासाठी आधी 45 मिनिटं लागायची तेच काम आता 45 सेकंदात होणार. हे ट्रॅक्टर तुम्हाला वाटतं त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे, कारण आम्ही या व्हिडिओच्या व्ह्यूज वरून मिळणारे सगळे पैसे काढून शाळेच्या मिल प्रोग्राम मध्ये वापरत आहोत. याचा अर्थ असा नाही की अन्न जादूने हवेतून बाहेर येतं. अन्न कुठून तरी येणार ना. आणि या केसमध्ये ते या मोठ्या शेतातून ट्रॅक्टरमुळे वाढलेल्या उत्पादनातून येत आहे. आणि हे अन्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता यावं त्यासाठी आम्ही शाळेकरता एक खास सरप्राईज घेऊन आलोय. तुम्ही सगळ्यांनी इकडे या. ही घ्या तुमच्या कम्युनिटीसाठी आणलेल्या नव्या कोऱ्या ट्रकची किल्ली. अभिनंदन. याचा वापर तुम्ही समुदायातील सगळ्यांना अन्न पुरवण्यासाठी करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपल्याला नवीन ट्रक मिळाला आहे. या ट्रकमुळे शाळेला संपूर्ण समुदायातील कुटुंबांना अतिरिक्त अन्न पुरवठा करता येणार आहे. आणि तुमच्या नव्या कोऱ्या ट्रकच्या आतमध्ये 1 लाख मिल्स भरेल एवढे पुरेसे धान्य आहे. या सर्वांना इतका आनंद झाला की त्यांनी मला शेळी गिफ्ट केली. माझ्याकडे आता शेळी सुद्धा आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल लाखभर मिल्स खूप होतात, पण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमच्या व्ह्यूजमुळे आम्ही आणखी लाखभर मिल्स त्यांना पुरवू शकणार आहोत. हे आहे केनिया. आता जाऊया घानाला, जिथे आम्ही फक्त किचन आणि पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी निधी पुरवला नाही तर तिथल्या शाळेसाठी शेताला सुद्धा मदत पुरवली आहे. आम्ही इथे जी कोबी लावतोय 2-2.5 महिन्यात ती एवढी मोठी होईल. आम्ही छोट्याशा कोबीच्या शेतातून सुद्धा विद्यार्थ्यांना जेवण देऊ शकतो. पण या शेतासारखी घानातील लाखो इतर शेत जमिनीची गोष्ट इतकी सकारात्मक नाहीये. हा शेतकरी समुदाय बहुतेक पालक हे कोको शेतकरी आहेत. आणि ही दुःखद गोष्ट आहे की यांची मुलं सुद्धा कुटुंबाच्या उत्पन्नात प्रामुख्याने हातभार लावतात. तुमचे 5 पैकी 4 विद्यार्थी शाळेत दाखला घेण्यापूर्वी ककाओ शेतात काम करायचे आणि आता शेतात काम करण्याऐवजी आमच्या मोफत जेवणामुळे ते शिक्षणाकडे वळले आहेत. बरोबर. या अन्नामुळे विद्यार्थी वाढत आहेत, यामुळे मुलं शाळेत येतील आणि शाळेत टिकून राहतील. आम्हाला मुलांना शाळेत टिकून ठेवण्याचा आणखी एक मार्ग सापडला. या आहेत त्यांच्या नवीन गायी. आम्ही इतर अनेक जनावरं आणली जी आम्ही या कुटुंबांना भेट म्हणून देणार आहोत आणि त्या जास्त उत्पन्नामुळे ते त्यांच्या मुलांना शेतात कामाला लावण्याऐवजी शाळेत पाठवतील. उद्या यांच्या शाळेचा पहिला दिवस आहे. अभिनंदन. अभिनंदन. आणि इतकी सगळी जनावरं भेट देण्यासाठी मी तारेकवर अवलंबून राहिलो. ही माझी चूक होती. तारेक, तुला एका वेळी सगळ्या 10 शेळ्या इकडे घेऊन यायच्या आहेत. अरे नाही, या खूप शेळ्या आहेत. अरे या भरपूर आहेत. अरे चल चल शेळी शेळी चल चल इकडे 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 इकडे. अरे पळतायत. अरे पळा पळा पळा. बरं, असू दे. तारेक, you are fired. तुमच्या नवीन शेळ्यांसाठी अभिनंदन. आणि घानामध्ये आमचा वेळ कसा साजरा करायचा ते मला चांगलंच माहिती आहे. मित्रांनो, चॉकलेट खाल्लं, खाऊन सांगा तुम्हाला आवडलं का. हरकत नाही. तुला याची चव आवडली? तुम्हा सगळ्यांना ड्रोन बघायचंय? जर तुम्ही वर पाहिले तर तुम्ही स्वतःला कॅमेरात बघू शकाल. हे अतिशय वाईट आहे की घानामध्ये ककाओ शेती करणाऱ्या कुटुंबामध्ये राहणारी 45% मुलं हे बेकायदेशीर बालमजुरी करतात. याचा बिमोड करण्यासाठी फेस्टिवल्सद्वारे आम्ही या शेतकऱ्यांसोबत काम करत आहोत, जेणेकरून या मुलांना बालमजुरीतून बाहेर काढून शाळेत आणण्यासाठी बालमजुरी देखरेख आणि उपाययोजना प्रणाली स्थापित करता येईल. आमच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळावा हीच आमची प्रार्थना होती आणि आता ती मिळाली आहे. थँक्यू सो मच. आम्हाला आशा हे नेहमीच चालत राहील.
आणि आता घाण्यातल्या कुटुंबाकडे पुरेसं अन्न आहे, पण तिकडे अमेरिकेत मात्र उपासमार संपवण्यासाठी एक वेगळी समस्या सोडवण्याची गरज आहे. विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, अमेरिका इतकं जास्त अन्न उत्पादन करते की त्यातले 40% अन्न फेकण्यात जातं. पण जर आम्ही त्यातले 10% जरी वाचवू शकलो तर मला वाटतं आपण अमेरिकेतील उपासमार संपवू शकतो. आणि त्यासाठीच आम्ही आलोय फिलाडेल्फिया होलसेल प्रोड्यूस मार्केटमध्ये, अमेरिकेतील सर्वात मोठ्या खाद्य बाजारांपैकी एक, जिथे दरवर्षी जवळपास 10 मिलियन पाउंड न विकलेले अन्न वाया जाण्याचा धोका असतो. आणि इथेच एव्हन आणि त्याची ना नफा संस्था शेअरिंग ऍक्सेस मदतीला येते. आणि जर ते कुठेही विक्री करू शकले नाही तर त्यांच्याकडे फेकणे हाच उपाय आहे. आता या बटाट्याचं उदाहरण घ्या. काही किरकोळ विक्रेते म्हणतात, अरे जर याची एक्सपायरी महिन्याभराची असेल तर आम्हाला ते नकोय, पण तू मात्र उलट आहेस. आपण उपाशी लोकांना खायला का नको देऊया? बरोबर, त्याला अक्कल लागत नाही. एव्हन आणि त्याची संस्था शेअरिंग ऍक्सेस मिलियन पाउंड अन्न गोळा करतात, जे क्षुल्लक कारणासाठी फेकून दिलेलं असतं. आपण यात काय बघायचं? हे चांगलं दिसतंय. ते चांगलं दिसतंय म्हणून आपण ते बॉक्स मध्ये टाकू. ओके. आणि हे थोडंसं बरं दिसत नाही. अजिबात नाही, ते कचरा टाकायचं. ओके. तुम्ही एवढंच करता? हो, जर आम्ही जास्त कॉम्प्लिकेट केलं तर लोक करणार नाही. थांब तारिक, तुझी मिरची इतकी छोटी कशी? मला वाटतं माझ्याकडे या सर्वांपेक्षा मोठी मिरची आहे. तू तुझ्या मिरची सोबत काय करतोस? एक मिरचीची बागदार आहे नोलन. छत्रीच्या मुठीसारखी. मित्रांची इच्छा आहे की त्यांना इतकी मोठी मिरची मिळावी. तुम्ही बघताय हे सर्व अन्न आज या इमारतीतून दान करण्यात आलं आहे. आणि असे अजून बरेच आहेत. फक्त आम्हाला उपलब्ध असलेलं सगळं अन्न आणण्यासाठी एका ट्रकची गरज आहे. या मार्केटमध्ये आणि इतर अशा मार्केटमध्ये इतका ना आहे की शेअरिंग ऍक्सेस संस्था सुद्धा ते खराब होण्याच्या आत वितरित करू शकत नाही. फक्त एका ट्रकच्या मदतीने ते दरवर्षी 7 मिलियन पाउंड अन्न वाचवू शकतील. कदाचित तुम्हाला दिसलं असेल की काय चाललंय, पण मी एव्हनला अजिबात कळू दिलं नाही की मी त्याच्यासाठी हे खास सरप्राईज तयार केलंय. एव्हन, डोळ्यावरची पट्टी काढ आणि मागे वळ. आणि पुन्हा एकदा फक्त हा व्हिडिओ बघून तुम्ही आम्हाला शेअरिंग ऍक्सेसला पैसे देण्यात मदत करत आहात, जेणेकरून येणाऱ्या वर्षात ते हा ट्रक अन्नाने भरत राहू शकतील. पण मला तुम्हाला दाखवायचं आहे की एका ट्रकमुळे दिवसभरात काय काय करू शकतो. याची सुरुवात डबल ट्रेलिस फूड किचन मध्ये पुरवण्यापासून झाली, जिथे ते दररोज गरजूंसाठी चविष्ट जेवण बनवतात. इथे जे काही दिसत आहे ते फेकून दिलं गेलं असतं, पण आता ते गरजू व्यक्तीला दिले जाणारे चविष्ट जेवण आहे. हे खरंच भारी आहे. आणि आम्ही बनवलेल्या जेवणातून 600 जणांचं पोट भरत असलं तरीही एका ट्रकमध्ये अजूनही 1000 पाउंड ताजे उत्पादन होते, जे अनेक सामुदायिक फ्रीज मध्ये साठवलं. रस्त्यावर राहणाऱ्या गरजू लोकांमध्ये आम्ही वितरित केलं. आणि एवढेच नाही तर नॉर्थ कॅरोलिनामध्ये आम्ही स्वतःच्या अन्न मोहिमेचे आयोजन पण केले, जिथे शेकडो लोकांना पोषक अन्नाची गरज होती. आणि तुम्ही सुद्धा मदत करू शकता डोर डॅशच्या मदतीने. हा व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही एका गरजूचं पोट भरण्यात मदत करत आहात. आणि ठराविक काळासाठी जर तुम्ही ही हुडी खरेदी केली, जी केवळ डोर डॅश वर डॅश मार्ट मध्ये उपलब्ध आहे, तर तुम्ही गरजू लोकांना अशा प्रकारचे 100 मिल्स दान करण्यात मदत कराल. हे घ्या तुमच्यासाठी जेवण. हो, तुझे खूप मी धन्यवाद. नोटीस केलं की एव्हन डोर डॅश हुडीज वर त्यांनी त्याच्या शेअरिंग ऍक्सेस ब्रँडचं नाव टाकलं. ऑलराईट, हे मस्त आहे. अरे, चांगलं वाटतंय. सॉरी, हे काम करण्यासाठी जेवण मोहीम थांबवावी लागली. तुला हॅट पाहिजे? डोर डॅश वर तुमची हुडी खरेदी करण्यासाठी QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा. शक्य तितक्या गरजू लोकांना मदत करूया. हा डोर डॅश प्रोजेक्ट डॅश आहे आणि काही वर्षातच 100 मिलियन्सहून अधिक जेवण पोहोचवण्यात मदत केली आहे. हे सगळं अन्न फेकून दिलं गेलं असतं. किती वाईट आहे ना? खरंच वाईट. हे तुम्ही व्हिडिओ बघता का? हो. तुम्हाला याचं नाव माहितीये? नाही. तिने माझा फोटो ते आम्हाला माहित खरंच, नाही. जेवणाची मोहीम संपल्यानंतर सुद्धा माझ्याकडे एव्हनसाठी 2 सरप्राइजेस होते. एव्हन, माझ्याकडे तुझ्यासाठी 2 चेक्स आहेत. पहिला, आम्हाला मिलियन मिल्स देण्यात मदत करण्यासाठी. हा आहे 600,000 मिल्स देण्याकरता चेक. Oh my God. व्हिडिओ येण्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं की मिलियन मिल्स बनवू, त्यापैकी 600,000 तू बनवायचे. आम्ही तयार आहोत. आणि हा व्हिडिओ टाकल्यानंतर मला माहित नाही किती जण हा व्हिडिओ पाहतात त्यावर अवलंबून आहे, म्हणून हा तुझ्यासाठी ब्लँक अरे बापरे. आणि जसजसे ते व्हिडिओ पाहतील मी हा भरत राहीन, जेणेकरून गरजू लोकांना जेवण देऊ शकतील. ओ माय गॉड, गाईज प्लीज प्लीज हा व्हिडिओ बघा. आम्ही खूप लोकांना जेवायला देऊ शकू. इथे लिहिली जाणारी रक्कम तुमच्यावर अवलंबून आहे. या जेवणासाठी फक्त डोर डॅशनेच निधी उभा करण्यात मदत केली नाहीये, तर टोनी रॉबिन्स नावाच्या एका गृहस्थाने पुढाकार घेतला. त्यांनी तुमच्यासाठी एक मेसेज दिला. तुम्ही जे करत आहात ते खूप महत्त्वाचं आहे. तुमचा प्रत्येक व्ह्यू गरजू लोकांचं पोट भरेल, म्हणून मी तुम्हाला 10 मिलियन मिल्स देण्याचं वचन देतो. माझ्यासोबत सामील होणाऱ्या प्रत्येकासाठी समान निधी असेल. प्रत्येकाने मदत केली पाहिजे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, कारण टोनी रॉबिन्स आणि डोर डॅशमुळे प्रत्येक 20 व्ह्यूमुळे एखाद्या गरजूचे पोट भरणार आहे. तुम्ही नक्की शेअर करा.